नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचं विभाजन होऊन राज्यामध्ये 21 नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचा दावा केला जातोय. 26 जानेवारीला याबाबतची सरकारकडून घोषणा केली जाणार असल्याचं देखील व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जातोय. या मेसेज सोबत कथित नव्या जिल्ह्याची यादी देखील देण्यात आली आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आपलं शहर जिल्हा होतोय म्हणून अभिनंदन करायला सुरुवात केली आहे, तर काहींनी मूळ जिल्ह्याचं विभाजन नको म्हणत या निर्णयाला विरोध करायला सुरुवात केली आहे. मात्र या व्हायरल फोटोमागचं सत्य मात्र वेगळंच आहे. राज्यामध्ये नवीन 21 जिल्हे निर्माण करण्याचा सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. याबाबतचा कुठलाही प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये केला जाणारा दावा सपशेल खोटा असल्याचं समोर आलंय. राज्यामध्ये 26 जानेवारी 2025 रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे. राज्यातील 35 पैकी अनेक जिल्ह्यांचं विभाजन होऊन नव्या 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याचा दावा या पोस्टमध्ये केला जातोय. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या एकूण राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, मात्र व्हायरल मेसेजमध्ये 35 जिल्हे असल्याचं म्हटलंय. तसेच भुसावळ, उदगीर, अंबाजोगाई, मालेगाव, कळवण, किनवट, मीरा भाईंदर, कल्याण, मानदेश, खामगाव, बारामती, पुसद, जव्हार, अचलपूर, साकोली, मंडणगड, महाड, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर आणि अहेरी हे नवे जिल्हे राज्यामध्ये निर्माण केले जाणार असल्याचं व्हायरल मेसेजमध्ये म्हटलंय. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या माहितीनुसार राज्य सरकारसमोर नगरसह राज्यातील कोणत्याच जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नाहीये. अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच येत नाही. मी महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.